उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध पक्षातील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतर पक्षातून पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतीये। सोलापूर जिल्ह्यातील साईनाथ अभंगराव, संजय कोकाटे, रमेश बारसकर या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलाय। तर आणखीही काही नेते शिवसेनेच्या मार्गावर आहेत, असं शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी सांगितलंय। येत्या काळात सोलापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। की कधी काळी सोलापूर जिल्ह्याने शिवसेनेचे 5 आमदार दिलेले आहेत आणि शिवसेनेचे मंत्रीसुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत। शेवटी परिस्थितीनुसार स्थित्यंतर बदलत असतात आणि हा निसर्गाचा नियम आहे। शेवटी राजकीय स्थित्यंतर बदलण्याच्या मागचं कारण असतं की त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतरनं सत्तेतला जो पक्ष आहे, जो नेता आहे, तो कशा पद्धतीनं काम करतो याच्यावरती खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी जनता ही सर्वज्ञ असते, ती पाहत असते आणि मग त्या ठिकाणी जनता त्या पद्धतीनं निर्णय घेत असते। आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण जर का आपण पाहिलं तर मला वाटतं दरबारी राजकारणाचा त्या ठिकाणी पाया आजपर्यंतचा घातला गेलेला होता। 2.5-3 वर्षापूर्वी आपल्याला विश्वासही बसला नव्हता की असं काय राजकारणामध्ये इतक्या मोठ्या उलथापालथ होतील आणि मागच्या 3 वर्षापूर्वी जो उठाव झाला तो उठाव राज्यानं नाही, देशानं नाही तर जगानं त्या ठिकाणी 40 देशांनी त्याची नोंद घेतली गेली। राजकारणामध्ये एवढा मोठा त्या ठिकाणी उठाव आजपर्यंतच्या काळात झाला नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील होईल असं वाटत नाही। या उठावाच्या वेळेस या उठावाला भावनिक स्वरूप देण्यात आलं विरोधकाकडून। त्या ठिकाणी अनेक आरोप केले, गद्दार, खोके वगैरे वगैरे वगैरे। परंतु राजकारण, सत्ता हे भावनेच्या जोरावर चालत नसते तर ते कृतीच्या जोरावर चालत असते आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांनी मागच्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये जो कामाचा सपाटा लावला तो मला वाटतं ना कधी पाठीमागं झाला ना कधी पुढे होईल। योजना तर मला वाटतं त्या ठिकाणी दररोज अशी योजनांची मालिकाच जणू काही लागलेली होती। रोज प्रत्येक कॅबिनेटला त्या ठिकाणी शेकडो GR निघायचे आणि ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ते सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून लोकांच्या मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी मग सर्वांगीण त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं चौकस बुद्धीप्रमाणे काम झालेलं आपण पाहतोय। मग महिलासाठीची धोरणं असतील, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये निर्णय असतील, व्यापार उद्योग क्षेत्रांना त्या ठिकाणी अभय देऊन विश्वास त्यांच्याबद्दल एक निर्माण करण्याची भूमिका असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीतची प्रश्न असतील, मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्य, विशेषतः आरोग्यावरचे त्या ठिकाणी मोठे प्रश्न त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून हे अनेक ह्या योजना त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी राबविल्या आणि त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी प्रत्यक्ष झालेली आम्ही पाहिलेली आहे। मग लोकांना काय अपेक्षित असतं? लोकशाही म्हणजे काय की लोकांनी लोकांच्या हितासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही। परंतु जणू काय मागच्या काळामध्ये आपण 2.5-3 वर्षाच्या अगोदरचा काळ जर का पाहिला तर लोकांनी त्या लोकशाहीची व्याख्याच बदलून टाकलेली होती। लोकांनी लोकांच्या हितासाठी नव्हे तर राज्यकर्त्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था अशीच जणू काही लोकशाहीची व्याख्या बनलेली होती आणि म्हणून त्या ठिकाणी दरबारी राजकारणाला जर का बगल आपण मागच्या 2.5 वर्षामध्ये बनलेली पाहिली असेल तर मला वाटतं आज प्रत्येक पक्षातील नेता हा आपल्याला रस्त्यावर आलेला दिसतोय, लोकांमध्ये गेलेला दिसतोय, लोकांचे प्रश्न जाणून घेतानाचा दिसतोय, लोकांबद्दल कणवळा आहे, मी लोकांसाठी कशी कामं करतोय, लोकांकडे स्वतःहून जाऊन लोकांच्या अडचणी काय विचारतोय,
हे जर का सगळे दरबारी राजकारणी जर का रस्त्यावर आले असतील, लोकांपर्यंत जर का पोचले असतील, तर याचं एकमेव कारण आहे म्हणजे ते म्हणजे डॉक्टर एकनाथजी शिंदेसाहेब हे होय. आणि मग लोकाला काय असतं, राज्यकर्ते जर का त्या ठिकाणी जनतेचे सेवक म्हणून आपण त्यांना आपलं प्रतिनिधित्व करून पाठवत असेल आणि ते जर का त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर जर का ते मालकाच्या भूमिकेत वावरत असतील तर ते कुणालाही चालणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं सेवकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी लोकांची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेबांनी काम केलं. म्हणून आज एकनाथजी शिंदेसाहेब असा आमचा पक्ष शिवसेना याच्याकडे लोकांचा ओढा लागलेला आहे. त्याच्यामुळं रोज शेकडो मला वाटतं लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य जनता असतील, शेतकरी संघटना असतील, अनेक काय विविध संघटना असतील, हे सर्व लोक त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एक विश्वास त्यांनी निर्माण झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये जर का त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आणि चांगल्या पद्धतीनं जर का विकास करून घ्यायचा असेल तर एकनाथजी शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून आज आपण रोज पाहतो आहे की आज कुठल्याही पक्षाकडे इतका त्या ठिकाणी प्रवेशाचा ओढा नाही, परंतु त्या ठिकाणी आज साहेबांना दैनंदिन जीवनामधील त्या ठिकाणी कामकाज करून प्रवेश करून घ्यायला देखील त्या ठिकाणी वेळ अपुरा पडतो, ही वस्तुस्थिती आहे. संजय कोकाटे असतील टेंभुर्णीचे, सोलापूरचे उत्तम प्रकाश खंदारे असतील, पंढरपूरचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ बापूनराव असतील, असे अनेक लोकांनी आता शिंदेसाहेबांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी कोण अशी मोठी नावं आहे जिल्ह्यातली की जे प्रवेश करणार आहेत शिंदेसेनेत? हे बघा, मला थोडं पाठीमागं जातं. लोकसभेनंतर एक वेगळं वारं तयार झालेलं होतं. जसं का आता युतीची सत्ता येणार नाही, विधानसभेला महाविकास आघाडीचीच येईल आणि मला वाटतं गल्लीबोळ्यातल्या छोट्या छोट्या पुढाऱ्यांनाही वाटत होतं की आपण महाविकास आघाडीबरोबर जावं आणि तसं झालेलं चित्रही आपण पाहिलं आहे. अगदी मला वाटतं विधानसभेमध्ये तर तिकीट मागणीच्या वेळेस होडाचढ आणि अनेक घोडाबाजार झाले महाविकास आघाडीकडनं आणि त्या ठिकाणी तिकिटाच्या मागणी झाल्या. कित्येक लोक आमच्याबरोबर होते, ते सुद्धा त्या ठिकाणी तिकीट मागणीसाठी महाविकास आघाडीच्या दारात गेलेले आपण पाहिलेले आहेत. आणि मग स्वार्थासाठी त्या ठिकाणी निष्ठावान म्हणणारे लोक आता त्या ठिकाणी बाजारात काही कमी नाहीत. परंतु विधानसभेच्या इलेक्शननंतर काय झालं आपण पाहतो आहे. आणि म्हणून शेवटी केलेल्या कामाची पोचपावती नेते कोणीकडे गेले असतील हा भाग वेगळा, परंतु लोक मात्र त्या ठिकाणी जाण ठेवून की आपलं हित कशात आहे हे सर्वसामान्य जनतेने ओळखलं आणि त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपल्या मताच्या ह्याच्यातनं दाखवून दिलं. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात असं एवढं त्या ठिकाणी बहुमत मिळलेलं आजपर्यंतच्या इतिहासात नोंद नाही, ती महायुतीनं त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. आणि मग शेवटी केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, त्याच्यामुळं शेवटी सत्तेबरोबर लोक राहणं पसंत करतात. अनेक लोकांची कामं असतात आणि कामं करून घ्यायची झाली तर सत्तेबरोबर असणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आज आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम पाहता विशेष करून शिवसेनेकडे जर का गेलो तर त्या ठिकाणी चांगलं उज्ज्वल भविष्य आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि चांगली कामं देखील होऊ शकतील. म्हणून चांगल्या व्यक्तीबरोबर, चांगल्या पक्षाबरोबर काम करणाऱ्या नेत्याबरोबर, नेतृत्वाबरोबर राहणं पसंत करतात. म्हणून आज त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच सोडा, परंतु माजी मंत्री जे आमचेच आहेत, शिवसेनेचेच आहेत आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांना गुरुवारी आनंदजी दिघे साहेबांच्या शिकवणीला पुढे घेऊन जाणारे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचाराचे आणि शिकवणीचे वारसदार आणि कार्यकुशल नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर येण्याचं त्यांनी त्या ठिकाणी पसंत केलं. आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे जर काही विचार कोण घेऊन पुढं जातं आहे तर ते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. म्हणून त्यांना ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की ते सुद्धा त्या ठिकाणी हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांना थोडंसं खरं कोण खोटं कोण समजण्यासाठी वेळ लागला असेल, परंतु ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे.
आणि म्हणून आज उत्तम प्रकाशजी खानदारे साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे माझ्याबरोबरचे माझे सहकारी माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे असतील, आमचे साईनाथजी भाऊ अभंगराव असतील, अमरजित रतिकांत पाटील असतील, जे त्या ठिकाणी UBTकडे जिल्हा प्रमुख म्हणून राहिलेले आहेत, त्यांच्या वडील रतिकांतजी पाटील साहेब हे त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत. स्वतः अमर पाटील यांनी आत्ता चालूला विधानसभेला त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली, त्यांनी 42,000 मतं घेतलेली आहेत. सध्या विद्यमान त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत आणि मार्केट कमिटीचे संचालक देखील आहेत. आणि मग असे चांगले लोक त्या ठिकाणी पक्षात शिंदेसाहेबांच्या विचारावरती आणि कामावरती त्या ठिकाणी प्रेरित होऊन आमच्या पक्षाकडे येत आहेत. नक्कीच काँग्रेस, आता जयस्वालजी म्हणले त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा हा काँग्रेस कधी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कधी राष्ट्रवादी शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तर आज आपला त्या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला राहिलेला. परंतु मी आपल्याला खात्रीशीर सांगतो, येणाऱ्या महिन्यामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना सगळीकडे दिसेल आणि शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. पक्षाची बेसिक रचना आणि अंगीकृत संघटना, तर शेवटी पक्षात प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करणारा जर का एक सक्षम नेतृत्व असेल तर त्याला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे संघटनेमध्ये. आता असंख्य पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील पक्षाकडे येत आहेत, परंतु बारसकर हे OBC घटकातून येत आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम पलीकडल्या साईडला झालेलं आहे. परंतु आज त्यांनाही वाटतं आहे की आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी होतो, आज आपल्याला योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आणि तर आपल्या मागच्या सर्व OBC घटकातील लोकांचं जर काय कल्याण करायचं असेल, हित करायचं असेल, तर आपल्याला योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून ते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरून विचारावरती त्या ठिकाणी प्रेरित होऊन आज त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि नक्कीच त्यांना एक चांगल्या पद्धतीनं जर का काम त्यांचं पुढं जायचं असेल, लोकांना त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून न्याय मिळवायचा असेल, तर त्यांना आम्ही OBCमधून त्या ठिकाणी समन्वयक म्हणून त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. तसं आमचं किसवे म्हणून OBC घटकाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना बारसकरांना समन्वयक म्हणून दिलेला आहे. आणि नक्कीच असं काही नाही की आयाराम गयाराम असा विषय इथं येऊ शकत नाही, परंतु येणाऱ्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी एक अंगीकृत संघटनेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन आम्ही त्यांचं पुनर्वसन करून सर्वांना न्याय देऊन आणि सर्वांचा सन्मान राखून पुढे घेऊन जाणारी ही शिवसेना. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.